आता मौजेवारी पद्धत कोणी सुरू केली आहे ते म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या व्यक्तीने सुरू केलेली आहे. यामध्ये तो काय म्हणतो बघा, दुसऱ्या बाजीरावाच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये मक्ता, ज्याला मोकासे पण म्हणायचे बरं का, मोकासे सिस्टम पद्धतीद्वारे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स कडून नियमापेक्षा अधिक महसूल वसूल करत आणि निर्धारित रक्कम सरकारी तिजोरीत जमा करून बाकी रक्कम स्वतःकडे ठेवत असत. म्हणजे या मोकासे किंवा मक्ता सिस्टम मध्ये काय व्हायचं की हे जे कंत्राटदार नेमलेले होते महसूल वसुली करण्यासाठी, ते जास्त महसूल वसुली करायचे शेतकऱ्यांकडनं. सरकारला जेवढं द्यायचे तेवढेच द्यायचे, बाकीचं जेवढं काही होतं ते स्वतःकडे डांबून ठेवायचे. ओके, यामुळे काय झालं, करप्शन वाढायला लागलं ऑब्व्हियसली. म्हणून एल्फिन्स्टननी काय केलं, बंगाल प्रांतात लागू असलेली कायमधारा पद्धती ही ह्याने काय अप्लाय केली नाही. त्याला ही पद्धती आवडत नव्हती, त्याला ही पद्धती मान्य नव्हती. त्याला हे मान्य नव्हतं की बाबा आपण एकदाच सगळं रेव्हेन्यू फिक्स करून टाकायचं. म्हणून त्याने काय केलं, मुंबई प्रांतात रयतवारी सिस्टम याचा सुद्धा नकार दिला आणि मौजेवारी पद्धत स्वीकारली. ओके, तो म्हटला ना कायमधारा चांगली आहे ना रयतवारी चांगली आहे, मी एक नवीन पद्धत चालू करणार. कुठली? ती म्हणजे मौजेवारी पद्धत. मग एल्फिन्स्टन यांच्या जमीन महसूल पद्धतीत मौजेवारी पद्धत, कायमधारा आणि रयतवारी यांचा समन्वय होता. एक प्रकारे कोऑर्डिनेटेड सिस्टम त्यामध्ये होती. मग आता ही पद्धतीचे काय वैशिष्ट्य आहे पहा. शेती करणारा शेतकरीच त्या जमिनीचा मालक असणार. मौजेवारी पद्धतीमध्ये मिडलमॅन नसणार, जमीनदार नसणार. शेती जो करत आहे तोच त्याचा मालक असणार जमिनीचा. एक यामध्ये हे ठरलं. शेतकऱ्याला आपली जमीन गहाण ठेवण्याचा, खंडाने देण्याचा किंवा विक्री करण्याचा अधिकार देण्यात आला. तुम्ही त्याला रेंटवर देऊ शकता, लीजवरती देऊ शकता किंवा विकू शकता. रेंट, लीज और सेल हे तीनही ऑप्शन कोणाला देण्यात आले, या शेतकऱ्याला देण्यात आले. ओके, जमीन महसूल गोळा करण्यासाठी गोळा करण्याची जी जबाबदारी होती ती सरकारी नोकर वर्गावर सोपवण्यात आली. मिडलमॅन नव्हता, जमीनदार नव्हता किंवा कुठला लंबरदारही नव्हता. ठीक आहे. आणि एका विशिष्ट काळानंतर जमीन महसुलाचे पूर्ण मूल्यांकन केलं जायचं आणि परत नवीन जी तरतूद होती ती करण्यात यायची. ठीक आहे. अशा प्रकारे मौजेवारी पद्धत एल्फिन्स्टनने सुरू केलेली आहे. त्याला कायमधारा पटली नाही, रयतवारी सुद्धा पटली नाही, म्हणून त्यांनी मौजेवारी पद्धत सुरू केली आणि एकंदरीत शेतकऱ्यांना भरपूर त्यांच्या जमिनीचा हक्क दिला. ठीक आहे. तर हे आहे मौजेवारी पद्धत.